नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण घरगुती पद्धतीने वर्षभर टिकणारा मसाला बनवतोय। तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका। तर मसाला बनवण्यासाठी इथे मी मोजून 300 ग्राम धने घेतले आणि मसाला बनवण्या अगोदर आपल्याला हे धने छान निवडून घ्यायचे, म्हणजे धन्यामध्ये काही खडे वगैरे असतील तर ते आपल्याला काढून घ्यायचे आहे। त्यानंतर इथे मी 300 ग्राम खोबरं खिसून घेतले आणि त्याचबरोबर इथे मी 150 ग्राम दगडफूल घेतलेला आहे। त्यानंतर इथे मी मोजून 1 पाव तीळ घेतले आणि तीळ सुद्धा छान निवडून घेतले। त्याचबरोबर इथे मी 100 ग्राम इतकी हरभऱ्याची डाळ घेतली। त्यानंतर इथे मी काही खडे मसाले घेतले। तर घेतलेले मसाले मी छान असे पोहे खाण्याचा चमचा असतो त्या चमच्याने मोजून घेतले। तर या ठिकाणी 2 चमचे मी स्टार फूलचे तुकडे घेतले। त्याचबरोबर इथे मी 2 चमचे दालचिनीचे तुकडे घेतले आहे। त्यानंतर 1 चमचा मी त्रिफळा घेतली, 1 चमचा लवंग घेतली आहे, 1 चमचा काळी मिरी, 15 ते 20 हिरवी विलायची घेतली, त्याचबरोबर 10 ते 12 मसाला विलायची आणि त्यानंतर 1 मोठा तुकडा इथे जायपत्रीचा घेतलेला आहे। त्यानंतर 2 चमचे इथे मी खसखस घेतली आहे, 2 चमचे शहाजिरे, 2 चमचे सोप घेतली। त्यानंतर इथे मी अर्धी वाटी तेजपानाचे तुकडे घेतले आहे। तर घेतलेल्या गरम मसाल्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा तुम्हाला काही एक्स्ट्रा गरम मसाले वापरायचे असेल तरी तुम्ही या मसाल्यामध्ये वापरू शकता। त्यानंतर मसाल्यासाठी इथे मी मोजून अर्धा किलो गावरान लाल मिरची घेतली आहे। गावरान मिरची चवीला खूप छान असल्यामुळे आज आपण मसाला बनवण्यासाठी फक्त गावरान मिरचीचाच वापर करणार आहे। तर बघू शकता घेतलेली मिरची छान लाल रंगाची आहे आणि या मिरच्यांचे देठ काढून मी उन्हामध्ये दिवसभर ही मिरची वाळून घेतली आहे। आणि या मसाल्याला तुम्हाला अजून लालसर रंग आणायचा असेल तर या मिरचीमध्ये थोडीशी तुम्ही काश्मीरी लाल मिरची सुद्धा वापरू शकता। आता घेतलेले मसाले आपल्याला भाजून घ्यायचे। त्यासाठी गॅसवर कढई ठेवली। कढईमध्ये सुरुवातीला धने टाकून घ्यायचे आणि धने सतत असे चमच्याने खालीवर करत हे धने आपल्याला मीडियम आचेवर 3 ते 4 मिनिटांपर्यंत छान भाजून घ्यायचे। मसाले भाजताना आपल्याला अजिबात करपू द्यायचे नाही, करपले तर मसाल्याची चव बिघडू शकते। त्यामुळे आपल्याला हे मसाले असे सतत चमच्याने खालीवर करतच भाजायचे आहे। तर मसाले 4 मिनिटं भाजून घेतले, बघू शकता छान भाजले। आता भाजलेले धने एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे। त्यानंतर कढईमध्ये दगडफूल टाकून घ्यायचं आणि हे दगडफूल सुद्धा आपल्याला तेल न टाकता असं चमच्याने खालीवर करत 3 ते 4 मिनिटं मीडियम आचेवर भाजून घ्यायचं आहे। 4 मिनिटात दगडफूल सुद्धा छान भाजलेलं आहे। आता भाजलेले दगडफूल सुद्धा आपल्याला ज्या ताटामध्ये धने काढले त्या ताटामध्ये काढून घ्यायचे। त्यानंतर कढईमध्ये घेतलेले तीळ टाकायचे। तीळ सुद्धा आपल्याला तेल न टाकता मीडियम आचेवर 3 ते 4 मिनिटं असे छान चमच्याने खालीवर करत भाजून घ्यायचे। 4 मिनिटांमध्ये तीळ सुद्धा आता या ठिकाणी छान भाजून झाले। भाजलेले तीळ आपल्याला सेपरेट ताटामध्ये काढून ठेवायचे आहे। त्यानंतर कढईमध्ये खोबरे टाकून घ्यायचे आणि तेलाचा वापर न करता खोबरे सुद्धा आपल्याला चमच्याने सतत हलवत छान लालसर रंगाचं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। 4 ते 5 मिनिटांनंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकाल खोबरे छान लालसर झालेले आहे। तर मसाल्यासाठी आपल्याला छान असं लालसर खोबरं भाजून घ्यायचे। तर आता भाजलेले खोबरं सुद्धा आपल्याला सेपरेट ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। त्यानंतर कढईमध्ये शहाजिरे, सोप आणि खसखस टाकून घ्यायची। तेल न टाकता हे सुद्धा मसाले 2 ते 3 मिनिटं मीडियम आचेवर भाजून घ्यायचे आणि भाजल्यानंतर आपण ज्या ताटामध्ये धने आणि दगडफूल काढून ठेवलं आहे त्या ताटामध्ये खसखस, सोप आणि शहाजिरे टाकून घ्यायचे। त्यानंतर कढईमध्ये हरभऱ्याची डाळ टाकून घ्यायची आणि हरभऱ्याची डाळ भाजण्यासाठी इथे आपल्याला फक्त अर्धा चमचा तेल टाकून घ्यायचे। तेलामध्ये डाळ मिक्स करायची आणि सतत असे चमच्याने हलवत आपल्याला ही डाळ सुद्धा छान ब्राऊन रंगाची होईपर्यंत भाजून घ्यायची आहे। तर या ठिकाणी हरभऱ्याची डाळ मी छान भाजून घेतली, बघू शकता डाळीला छान असा ब्राऊन रंग आला आहे। अशी मस्त खमंग डाळ मसाल्यासाठी भाजून घ्यायची आणि भाजल्यानंतर डाळ धण्याच्या ताटामध्ये काढून घ्यायची।
त्यानंतर कढईमध्ये चमचाभर तेल टाकून गरम करून घ्यायचे आणि या गरम तेलामध्ये आता घेतलेले सगळे खडे मसाले टाकून घ्यायचे। जो आपण जायपत्रीचा मोठा तुकडा घेतला होता त्या तुकड्याचे असे मी बारीक तुकडे करून घेतले आहे। त्यानंतर या मसाल्यामध्येच आपल्याला तेजपान सुद्धा टाकून घ्यायचे आणि हे सगळे गरम मसाले आपल्याला मीडियम आचेवर 2 मिनिटं असे या तेलामध्ये भाजून घ्यायचे आहे। आणि मसाले भाजून झाल्यानंतर धन्याच्या ताटामध्ये काढून घ्यायचे। त्यानंतर कढईमध्ये चमचाभर तेल टाकायचे आणि या तेलामध्ये आपण ज्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या मिरच्यामध्ये अर्ध्या मिरच्या टाकून घ्यायच्या आणि या मिरच्या तेलामध्ये मिक्स करत आपल्याला मीडियम आचेवरच 3 ते 4 मिनिटं ह्या मिरच्या अशा खालीवर करत भाजून घ्यायच्या आहे। तर या ठिकाणी मिरच्या सुद्धा आता छान भाजून झाल्या। आता भाजलेल्या मिरच्या सुद्धा आपल्याला धन्याच्या ताटामध्ये काढून घ्यायच्या आणि शिल्लक राहिलेल्या मिरच्या सुद्धा आपल्याला थोड्याशा तेलामध्ये भाजून घ्यायच्या आहे। तर या ठिकाणी सगळे मसाले आपले भाजून झाले आणि भाजल्यानंतर सगळे मसाले मी एका मोठ्या ताटामध्ये काढून मिक्स करून घेतले। या मसाल्यामधील फक्त आपण भाजलेले खोबरे आणि तीळ सेपरेट ठेवलेले आहे। आता हे मसाले पूर्णपणे थंड झाल्यानंतर इथे मी एका मोठ्या डब्यामध्ये भरून घेतले आहे आणि जे खोबरे आणि तीळ आहे ते सेपरेट पन्नीमध्ये असे वेगळे ठेवले आहे। आता हे मसाले आपल्याला जिथे मसाला दळून देण्याची गिरणी आहे तिथून आपल्याला हे मसाले छान दळून आणायचे। तर आता हा मसाला मी दळून आणल्यानंतर तुम्हाला दाखवते। तर इथे आता मी मसाला दळून आणला आहे। दळून आणल्यानंतर तुम्ही बघू शकता खूप मस्त असा मसाला तयार झाला। बघू शकता अगदी मस्त असा बारीक मसाला दळून आलेला आहे आणि मसाले भाजताना आपण कमीत कमी तेलाचा वापर केला आहे, त्यामुळे बघू शकता मसाला अजिबात तेलकट सुद्धा झालेला नाही। तर हा मसाला अगदी वर्षभर जसाच्या तसाच राहतो। दळून आणल्यानंतर आपल्याला हा मसाला एखाद्या काचेच्या भरणीमध्ये किंवा प्लास्टिकच्या भरणीमध्ये भरून ठेवायचा आहे। तर तुम्हाला माझी मसाल्याची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।